कुठल्याही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडर एंट्री करतो ते इंट्राडे पासून स्टार्ट करतात. इंट्राडे डझंट मीन एव्हरी डे. लोकांना काय वाटतं की इंट्राडे म्हणजे रोजच केलं रोजच पाहिजे. केलं पाहिजे. तुम्ही तुमचा दिवस ठरवून तुमची स्ट्रॅटेजी ठरवून करा, तेवढे दिवस करा, बाकीचे दिवस तुमचं काम. प्रेशराईज होऊन निर्णय घेतलेत काही. तर मी जे स्टॉक्स बाय केले होते त्या कंपन्या पूर्णपणे म्हणजे बंद व्हायच्या मार्गावर होत्या आणि म्हणून ते स्टॉक्स खाली आले होते. तर मला वाटलं की चला 100 रुपयाचा स्टॉक 20 रुपयाला मिळतोय, आज नाही उद्या कधीतरी तो 100 होऊन जाईल. होऊनच जाईल. पण ते उलट झालं. मग 20 रुपयाचा 10 झाला, 10चा 5 झाला. की एखादा स्टॉक मागच्या वर्षी 100 रुपयाला होता, आज तो 50ला मिळतोय. तर आपल्याला वाटतं की तो रिलेटिव्हली चीप आहे. तुम्हाला काय वाटतं की टेक्निकल अनालिसिस वर्क करतं स्विंग ट्रेडिंग मध्ये? टेक्निकल अनालिसिस त्याचा बेस आहे स्विंग ट्रेडिंगचा. तुमच्या मते काय की जॉब करणाऱ्यांना ट्रेडिंग करावी? ट्रेडिंगच्या जगात एक आकडा खूप वेगळा ऐकायला मिळतो. 90% ट्रेडर्स, इंट्राडे ट्रेडर्स हे पैसे गमवत असतात. पण म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे पुरेसं नॉलेज नाही आहे, त्यांची स्ट्रॅटेजी वर्क करत नाही आहे किंवा त्यांनी पुरेसं स्किल्स डेव्हलप नाही केलं आहे. पण पूर्ण सत्य ते तसं नसतं. ॲक्च्युली या आकड्यामागे एक साधं सरळ कारण आहे. खूप सारे इंट्राडे ट्रेडिंग करणं, ओव्हर स्क्रीन बघणं किंवा त्यांची स्ट्रॅटेजी आहे ती प्रॉपर पद्धतीने वर्क नाही करत. सो ह्या गोष्टी जो ट्रेडर जितक्या लोक समजून घेतो ते लोक इंट्राडे ट्रेडिंग सोडून एक स्मार्ट ट्रेडिंग स्टार्ट करतात आणि एक प्रॅक्टिकल डिसिजन ते घेत असतात. सो आजची चर्चा आहे स्विंग ट्रेडिंगबद्दल. ती कोणत्या पद्धतीने यूज करतात, ती कशी वर्क करते हे आपण जाणून घेऊया. मिस्टर मंगेश कुलकर्णी, ट्रेडिंग माइंड्स बाय LS Blue मध्ये तुमचं स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. LS Blue सारख्या ब्रँडने मला बोलवणं हे खरोखर माझं जे काही ट्रेडिंग जर्नी आहे त्याचा ऑनर आहे असं मी समजतो. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. येस. सो आपण स्ट्रॅटेजीमध्ये न जाता फर्स्ट आपण जाणून घेऊयात तुमचं स्टॉक मार्केटमधली जर्नी कशी आहे आणि स्पेशली स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही कसं आलात? ही जी जर्नी आहे ही 16 वर्षाची जर्नी आहे. तर त्याला एक 3 मिनिटामध्ये मी समराईज करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मी जे काही सांगतो याच्यामध्ये माझ्या अचिव्हमेंट्सपेक्षा यातून माझ्या चुकांमधून लोक कसे शिकू शकतात. आणि एखादा व्यक्ती म्हणजे हार्ड अर्न मनी असतो, आपण पूर्ण दिवसभर काम करतो, जॉब करतो, बिझनेस करतो आणि मार्केटमध्ये म्हणजे आठवडाभर कमवलेला पैसा आपल्या जॉब किंवा बिझनेसमधून मार्केटमध्ये 10 मिनिटात जाऊ शकतो. तर या माझ्या जर्नीमधून असे किमान एक 50-100 लोक जरी लॉसमधून प्रॉफिटमध्ये आले तर मला वाटतं आपली जी काही टाईम इन्व्हेस्टमेंट या पॉडकास्टमध्ये आहे ती फ्रुटफुल होईल. तर सुरुवात अशी झाली की ॲट द एज ऑफ 18 माझं 12th कम्प्लीट झालं आणि इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतली होती. तर फॉर्च्युनेटली काय झालं की माझ्या वडिलांनी जॉब स्विच केला आणि तिथं जॉब स्विच केल्यावर नवीन त्यांना सॅलरी अकाउंट मिळालं आणि त्या इन्स्टिट्यूशनकडनं त्यांना फ्री डीमॅट अकाउंट पण दिलं गेलं. तर आउट ऑफ क्युरियोसिटी पहिल्यापासूनच हे होतं की नवीन काहीतरी ट्राय करत राहायचं. तर मग त्यातून ती सुरुवात झाली. डीमॅट अकाउंट आलं. मग याचं काय आहे, पर्पज आहे, कशासाठी असतं, शेअर्स म्हणजे काय. मग तिथून 2009च्या लक्ष्मीपूजनला लाईफमधला माझा पहिला ट्रेड मी केला वडिलांच्या डीमॅट अकाउंटमध्ये. तर त्यावेळेला काही एक अमाऊंट माझ्याकडे होती जी आपण म्हणतो की पॉकेट मनी म्हणून मिळालेली रक्कम. तर त्याचं आपण इन्व्हेस्टमेंट करू असं म्हणून ती सुरुवात झाली जर्नी. तर सगळ्यात पहिलं काय होतं की मार्केट नेहमी जर बघितलं तर प्रॉफिटनी वेलकम करतं आणि मग एक लॉसची सिरीज चालू होती. तर तसं माझं झालं की त्या 2009च्या लक्ष्मीपूजनला मी 2 स्टॉक्स बाय केले. मग ते थोडे 2 आठवडे वर गेले. मला वाटलं की आपलं बरोबर आहे आणि इव्हेंच्युअली 1 वर्षानंतर जर बघितलं तर खूप हेवी लॉस झाला. आणि 2008मध्ये ऑलरेडी मार्केट क्रॅश झालं होतं. 2009मध्ये रिकव्हरी मोड होता. मार्केट वर गेलं पण माझा पोर्टफोलिओ 60%नी खाली होता. त्याचं कारण असं होतं की बेसिक लॉजिकच चुकीचं होतं. तर मी ते स्पोर्टिंगली घेतलं की ठीक आहे चला लॉस झाला पण का झाला त्याचं ॲनालिसिस करणं, म्हणजे प्रॉफिट झाला तर का झाला, लॉस झाला तर का झाला, तर ह्याचं एक कायम आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. तर त्यातून लक्षात असं आलं की आपण जे स्टॉक सिलेक्शन केलं त्याच्या मागं जे लॉजिक होतं की स्वस्त झाला आहे. म्हणजे रिलेटिव्हली आपण बघतो की एखादा स्टॉक मागच्या वर्षी 100 रुपयाला होता तर आज तो 50ला मिळतोय. तर आपल्याला वाटतं की तो रिलेटिव्हली चीप आहे. पण स्टॉक्समध्ये काय आहे की फंडामेंटल्स पण चेंज होतात आणि म्हणून प्राईस चेंज होती.
तर विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल्स स्टॉक प्राईस किती चेंज झाली आहे ते गेज करून जर आपण स्टॉक बाय केला, म्हणजे स्विंग ट्रेडिंग असो, इन्व्हेस्टमेंट असो किंवा काही कोणते बघणं गरजेचं आहे की स्टॉक प्राइस खाली आली आहे त्याच्या मागे कारण काय आणि हे टेम्पररी आहे का लॉंग टर्म आहे. तर मी जे स्टॉक्स बाय केले होते त्या कंपन्या पूर्णपणे म्हणजे बंद व्हायच्या मार्गावर होत्या आणि म्हणून ते स्टॉक्स खाली आले होते. तर मला वाटलं की चला 100 रुपयाचा स्टॉक 20 रुपयाला मिळतोय, तर आज नाही उद्या कधीतरी तो 100 होऊन जाईल. आणि पण ते उलटं झालं. मग 20 रुपयाचा 10 झाला, 10चा 5 झाला. मग तिथून पुढं 4-5 वर्ष मी ऍक्च्युअल ट्रेड करत होतो, पण काहीच म्हणजे एक आपण म्हणतो ना की डायरेक्शनलेस होतं. कोणी सांगितलं ऍक्सिस बँक घ्या, कोणी सांगितलं स्टेट बँक घ्या, कोणी म्हणलं की लॉंग टर्म करा, कोणी म्हणलं ट्रेडिंग करा. असं सगळं करून आणि फॉर्च्युनेटली त्यावेळेला डिजिटल काही नव्हतं, युट्यूब, इंस्टाग्राम असं काही नव्हतं. तर ओव्हर इन्फॉर्मेशनचा प्रॉब्लेम त्यावेळेला नव्हता जो आज आहे. तर म्हणजे यातून एक असं आहे की जे सेमिनार्स व्हायचे त्यावेळेला, बरेचसे मुंबईवरून एक्सपर्ट्स यायचे विकेंडला फ्री सेमिनार्स घ्यायचे. तर ते सेमिनार्स अटेंड करून मग त्यातून एक लक्षात आलं की प्रत्येक इन्व्हेस्टरची, प्रत्येक ट्रेडरची आपली आपली एक स्ट्रॅटेजी आहे आणि प्रत्येकाने आपल्याला काय सूट होतं ते आयडेंटिफाय केलंय. पैसे काय आहे की कोणत्याही प्रकारे केलं तरी तुम्हाला पैसे मिळणारच आहेत आणि दुसऱ्याचं बघून जर मी केलं तर ते मला सूट होईल का नाही याची गॅरंटी नाही. तर मोस्टली ती एक चूक होती की आपण कोणाच तरी बघून करतो, पण ते आपल्याला सूट होतंय का ते बघणं गरजेचं आहे. तर या पिरियडमध्ये 2010 ते 14 मध्ये आपल्याला काय सूट होतोय आणि पैसे कशात आहेत तर ते एक थोडंसं लक्षात आलं. आणि 2014 मध्ये जी रॅली चालू झाली, नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले, तर तिथून स्मॉल कॅप्समध्ये एक रॅली चालू झाली 2019 पर्यंत, 2018 जानेवारीपर्यंत. तर त्या रॅलीमध्ये मी भरपूर पैसे कमवले. ते त्यावेळेला म्हणजे 2018 मध्ये माझं एज 27 होतं. तर ती जी काही अमाऊंट माझ्याकडे होती पोर्टफोलिओमध्ये, तर ती अमाऊंट जर FD केली त्या अमाऊंटची, तर एक आपण म्हणतो ना की अर्ली रिटायरमेंट किंवा फायनान्शियल फ्रीडम, तर तो मॅजिक फिगर त्या रॅलीमध्ये मी अचीव केला. पण ते जे काही पैसे कमवले ते त्याच्यामध्ये मी असं म्हणतो की 10%च स्किल होतं, 90% लक होतं. बुल मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपल्या स्किलमुळे आपण पैसे कमवले का मार्केट वाढतंय म्हणून त्या रॅलीमध्ये आपण कमवले ते कळत नाही. आणि आपली त्याच्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग असं होतं की आपल्याला वाटतं की माझं अनालिसिस बरोबर आहे किंवा माझ्या नॉलेजवर मी पैसे कमवले, पण ते कधी कळतं ज्या वेळेला मार्केट पुन्हा क्रॅश होतं त्यावेळेला कळतं की ते पैसे स्किलचे होते का लकचे होते. तर ते 2019-2020 मध्ये स्पेशली लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये मग परत एकदा एक वेळ मिळाला शांत बसून विचार करायचा की काय पैसे मिळाले तर काय मिळाले आणि मग मार्केट खाली आल्यावर आपण का नाही लॉस मिनिमाइज करू शकलो. आणि मग तिथून मग एक लक्षात आलं की आपल्याला काय सूट होतं, तर आपल्याला स्विंग ट्रेडिंग सूट होतं. तर त्या पिरियडमध्ये मार्केटने पैसे दिले होते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट कुणी आज काय सांगितलं कमोडिटी चालतंय, कुणी सांगितलं करन्सी चालतंय, कुणी सांगितलं बाय अँड होल्ड करा, कुणी सांगितलं पोझिशनल ट्रेडिंग करा. तर हे सगळे प्रकार ऍक्च्युली पैसे लावून करता आले कारण का मार्केटने भरपूर पैसे दिले होते आणि त्यातले 3-4 लाख रुपये ट्रायल अँड एररसाठी घालवणं शक्य होतं. मग हे सगळं केल्यावर 2020 मध्ये लक्षात आलं की आपल्याला सूट होतंय स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंगचे पण आपण त्याच्यावर यूज पण बेसिकली 3 प्रकार आहेत. तर 1 दिवस ते 1 आठवडा होल्डिंग पिरियड असू शकतो, 1 आठवडा ते 1 महिना असू शकतो, 1 महिना ते 1 वर्ष असू शकतो. तर हा जो तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंगचा, तर तो मी फॉलो करतो. आणि मग त्याच्यातच एकदा लक्षात आलं की आपल्याला हे करायचं आहे, मग त्याच्यातच आणखीन एक्सेल कसं कसं करता येईल. तर ती जर्नी मग 2021 ते 2026 ची ती जर्नी आहे. तर आता लक्षात आलंय की काय आपल्याला करायचं नाही. मार्केटमध्ये भरपूर प्रकारे पैसे कमवू शकतो आपण, पण 10-15 वर्ष घालवल्यावर लक्षात येतं की आपल्याला सूट होणं पण गरजेचं आहे. कारण का प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. जी गोष्ट माझ्यासाठी वर्क होणार नाही कदाचित तुम्ही त्यात खूप पैसे कमवाल आणि व्हाईस वर्सा. तुम्हाला त्यात पैसे मिळाले तर याचा अर्थ असा आहे की स्ट्रॅटेजीनुसार प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते आणि ते प्रत्येकाला वेगवेगळं सूट होऊ शकतं. येस. सो आता एक म्हणजे आपण म्हणतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की
मी एक सगळ्यात पहिलं आता माझं रिटर्न एक्सपेक्टेशन सेट केलं की ओके. आपल्याला 18% अॅन्युअली CAGR रिटर्न पाहिजे. जो कदाचित ऑडियन्सला असं वाटेल की 18% म्हणजे खूपच कमी आहे किंवा एवढ्या रिटर्ननी काय होतं, इथं तर आम्हाला महिन्याला 4%, 8% पाहिजे. हां. पण 18% मिळवणं पण खूप अवघड आहे. येस. राकेश झुंझुनवालांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 18% जर मला मिळालंय तर आय विल बी द किंग किंवा आय विल बी द एम्परर. म्हणजे त्यांना पण ते 18% त्यांचं टार्गेट होतं. येस. तर कन्सिस्टंटली ओव्हर द म्हणजे 10, 15, 20 वर्षाच्या सायकलमध्ये 18% CAGR मिळवणं ते अवघड आहे. तर ते हे आता एक टार्गेट सेट केलंय आणि मग ते कसं मिळवायचं ते आपण आता पुढच्या ह्याच्यात कव्हर करू. येस. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमची जर्नी कशी होती आणि स्टार्टिंग कुठं झाली आणि स्विंग ट्रेडिंगवर कसे शिफ्ट झालात. सो इंट्राडे ट्रेडर्स म्हणजे कुठल्याही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडर एंट्री करतो ते इंट्राडेपासून स्टार्ट करतात. हे तुमच्यासोबत झालं आहे का? तुम्ही पण इंट्राडे स्टार्ट केलं, त्यानंतर मग ओव्हर स्क्रीन स्टार्ट केली, प्रेशराईज होऊन निर्णय घेतलेत काही, याबद्दल तुमच्या बाबतीत झाले असतील असे अनुभव? इंट्राडे ट्रेडिंग मी खूप त्याच्या मागं लागलो होतो. ओके. जवळपास 2016 ते 18. तर म्हणजे एक महिना जॉबला सुट्टी काढून मी एक स्ट्रॅटेजी, मला असं वाटलं की ही स्ट्रॅटेजी खूप वर्क होईल. आणि मग माणसाचं कसं असतं, आपण नको त्या ठिकाणी ऑप्टिमिस्ट असतो. राईट. तर मग लगेच कॅल्क्युलेशन चालू होतात. हां. अरे लाखाला जर 1000 रुपये मिळत असतील दिवसाला तर मग 5 लाखही आपण टाकू शकतो, 10 Correct. लाखही टाकू शकतो. मग महिन्याला एवढे 1000 मिळतील. मग वर्षाला आपलं एवढं इन्कम होईल. मग आपण फ्लॅट घेऊ, हे करू, ते करू. पण होतं काय की प्रॅक्टिकली ते शक्य आहे का नाही, येस. तर ते केल्यावरच कळतं. राईट. आणि जवळपास इंट्राडेच्या जवळपास किमान 25 स्ट्रॅटेजी मी ॲक्च्युली पैशांवर हे केलेल्या आहेत. काय म्हणतो आपण त्याला, की व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न केला. मला काही त्याच्यात सक्सेस मिळाला नाही. तर त्याचं कारण असं आहे बेसिकली, जे माझ्या मे बी सगळ्यांसाठी ते व्हॅलिड असेल असं नाही, इंट्राडेमध्येही लोकांनी पैसे कमवलेत, पण माझ्यासाठी ते वर्क नाही झालं. त्याचं कारण असं आहे की एक आपलं प्रोफेशन, तर आपण 9:15 ते 3:30 या पूर्ण पिरियडमध्ये स्क्रीन टाईम आपण देऊ शकत नाही. मोस्ट ऑफ द पीपल देऊ शकत नाहीत. कारण हे उदाहरण म्हणून सांगतो की काय झालं, एकदा ट्रेड मी घेतला होता 11:15च्या आसपास आणि त्याचा काही स्टॉप लॉस ट्रिगर झालाच नाही 2:15 पर्यंत. म्हणजे तो प्रॉफिटमध्ये होता ट्रेड. ओके. तर पण 2:30 वाजता मला एक मीटिंग होती आणि मीटिंगला मी म्हटलं आता आपण बघत राहू 15-15 मिनिटं. 2:45ला बघितलं, 3ला बघितलं आणि नंतर त्या फ्लोमध्ये विसरून गेलो मी आणि 3:25ला बघितलं फॉर्च्युनेटली, तर ते प्रॉफिटमधली पोझिशन पूर्ण लॉसमध्ये गेली होती. तर इंट्राडेमध्ये काय आहे की सगळ्यात पहिलं स्क्रीन टाईम आपल्याला देणं शक्य नाहीये. शक्य नाहीये आणि जर खरंच शक्य असेल तरच त्यांनी ते करावं. मी जॉबही करेल, मी दुकानही चालवेल, बिझनेसही करेल आणि इंट्राडेमधून रोज 5,000 रुपये काढेल, तर तसं ते होत नाही. पूर्ण डेडिकेशन त्याच्यात पाहिजे. दुसरं असं आहे की म्हणजे सेम स्ट्रॅटेजी तुम्ही जर मोठ्या टाइम फ्रेमला लावली वर्सेस ती स्ट्रॅटेजी तुम्ही 1 मिनिटाच्या चार्टला लावली किंवा 5 मिनिटाच्या लावली, तर ती स्ट्रॅटेजी लॉंगर टाइम फ्रेमला वर्क करते, पण छोट्या टाइम फ्रेमला वर्क करत नाही. कारण का, एक तर ब्रोकरेज, दुसरं टॅक्सेस आणि तिसरं स्प्रेडमध्ये होणारा जो लॉस आहे. म्हणजे कागदावर मी आज समजा ज्या वेळेला मी पेपर ट्रेडिंग करतोय, तर त्यावेळेला मी लिहिलं की 1,000 रुपयाला मी एवढे शेअर बाय केले आणि 1,010ला काढले. ऍक्च्युअल ज्या वेळेला मी घ्यायला जातो तर 1,000ला माझं बाईंग होत नाही. 1,000 1 रुपये होतं, 2 रुपये होतं आणि विकताना 1,010ला विकलं जात नाही, 8ला विकलं जातं, 9ला. कारण का तो तिथं जर मला जेव्हा बाय करायचं आहे तर LTP दिसती ती, पण पुढचा सेलर जर वेगळा हायर प्राइस बीड करत असेल तर त्या केसमध्ये मग तो स्प्रेड लॉस होतो आणि कागदावर दिसतो 1% प्रॉफिट, पण ऍक्च्युली मिळतो 0.6च. तर हे 3-4 कारणांमुळं मला त्यात सक्सेस मिळाला नाही. पण माझं असं मत आहे की ट्राय करून बघायला हरकत नाही. मे बी ऑडियन्सपैकी काही लोक
त्यांना सूट होत असेल तर, सूट होईल. किंवा त्यांना वेळ पण असेल त्यांच्याकडे, तर हां. फुल डे मार्केट ते अनालिसिस करून आणि 9 to 3:30 ते वेळ देऊ शकतील तसे. करेक्ट. किंवा ओके. काही लोक एक्सपायरीला देऊ शकतात. म्हणजे हां. शेवटी इंट्राडे मला एक जणांनी सांगितलं होतं, एक इन्व्हेस्टर आहेत, हम्म. असेच एका AGM मध्ये भेटले होते. मुंबईला मी गेलो होतो, तर एजेड होते, 65-70 एज असेल त्यांचं, आणि चांगलाच म्हणजे मोठाच पोर्टफोलिओ हम्म. असणार. तर त्यांनी बोलता बोलता एक वाक्य ते खूप चांगलं बोलले की हम्म. इंट्राडे डझंट मीन एव्हरी डे. राईट. लोकांना काय वाटतं की इंट्राडे म्हणजे रोजच केलं रोजच पाहिजे. केलं पाहिजे. असं नाही. महिन्यातून तुम्ही 2 दिवस करा, Correct. 1 दिवस करा, किंवा आठवड्यातून 1 दिवस करा. येस. तर तुम्ही तुमचा दिवस ठरवून, तुमची स्ट्रॅटेजी ठरवून करा. तेवढे दिवस करा, बाकीचे दिवस तुमचं काम करा. ओके. तर एव्हरी डे इंट्राडे केलं पाहिजे पाहिजे असं असं नाही. काही कोणी आपला कायदा केलेला नाहीये की कराच म्हणजे ते तुम्ही रोज. त्यांच्या एक्सपायरीला सुद्धा, म्हणजे कुठल्या निफ्टी, बँक निफ्टीच्या एक्सपायरीला सुद्धा ते वेळ देऊ शकतात वीकली करेक्ट. एकदा. असं नाही की इंट्राडेचा अर्थ म्हणजे इंट्राडे ट्रेड करावं. हे मीन्स मानसिकतेनुसार सुद्धा अवलंबून आहे ट्रेडर्सच्या, राईट. सो आता आपण वळूयात की स्विंग ट्रेडिंगचे फायदे कसे आहेत, म्हणजे तुमच्या मते जे की तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये, तर त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे तोटे पण काय आहेत, तर ते आपण जाणून घेऊयात. स्विंग ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्याच्यामध्ये रिस्क कमी होते. तर रिस्क कमी करणं याचाच अर्थ रिटर्न ऑटोमॅटिक वाढतो. राईट. तर रिस्क कमी होणं का गरजेचं आहे, की होतं काय की एक सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे की एक समजा मार्केटमध्ये मी आज 10 लाख रुपये टाकले, त्या 10 लाखाचे माझे 50 झाले. तर म्हणजे आता 10 लाख माझ्या कॅपिटल तर जात नाही, मला माहिती आहे. पण 50 झाल्यावर ज्या वेळेला मार्केट खाली यायला चालू होतं, तर ते 45ला पोर्टफोलिओ येतो, 40ला येतो. एका लेवलला काय होतं की किती जरी हुशार माणूस असेल आणि किती जरी एक्सपिरियन्स असेल, तरी कुठून काही ना काहीतरी हे झाल्यावर ज्यावेळेला पोर्टफोलिओ रेडमध्ये दिसतो, रोज आता जसं युद्ध चालू आहे, तर रोज 2-2, 3-3 टक्के पोर्टफोलिओ तुटतोय. तर अशा केसमध्ये होल्ड करणं आणि टिकून राहणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. ज्यांनी सायकल्स बघितल्यात, तर ते 4-4, 5-5 सायकल बघितलेले लोक आता कुठंतरी जरा त्यात हे झालेत, एक्सपिरियन्स आला. हा, त्यांना कळतं की काय करायचं, मार्केटच बघायचं नाही, किंवा काहीतरी त्यांनी त्याच्यावर मार्ग काढला. तर ह्याच्यामध्ये असे 10 वर्षाच्या एका सायकलमध्ये एक मोठा क्रॅश होतो. जसं 1992 मध्ये आला, 2000 मध्ये आला, 2008 मध्ये आला, 2020 मध्ये आला. आता पुढचा कधी येईल माहित नाही. तर हे सगळे 10 वर्षात जो एक मोठा क्रॅश येतो, त्यातले हे क्रॅश आहेत. तर या केसमध्ये लार्ज कॅप इंडेक्स कमीत कमी 50% खाली येतो आणि स्मॉल कॅप इंडेक्स साधारण 70% खाली येतो. इंडिव्हिज्युअल स्टॉक्स 80-90, 95% पण चांगले स्टॉक्स. तर तुम्ही बजाज फायनान्स असेल किंवा हे मागच्या सायकलमध्ये जाऊन बघा, तर 80-90% पण खाली आलेले स्टॉक, चांगले स्टॉक हे खाली येतात. तर क्रॅशमध्ये हे होतं. तर प्रॉब्लेम असा आहे की 10 लाखाचे 50 लाख झाले समजा, तर 50चे ज्या वेळेला खाली यायला लागतं मार्केट, 40, 35, 30, तर आपलं होल्डिंग पॉवर आपली राहत नाही. कारण का आपण पण शेवटी ह्युमन बिंग आहे, इमोशन्स आपल्याला पण आहेत. तर लॉस जर मिनिमाइज करता आला तर मार्केटमध्ये टिकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. आणि मार्केटचा रूल असा आहे की जो टिकेगा वो जितेगा. आपल्याला फक्त टिकायचं आहे. आपण जर टिकलो ना तर मार्केट खूप पैसे देतं. मी बघितलं, म्हणजे माझं तर उदाहरण सोडा, भरपूर लोक असे बघितलेत, मी काही नव्हतं त्यांचं, पण मार्केटमध्ये ते टिकून राहिले फक्त. बस मार्केटमध्ये टिकून राहणं हे मोठं अवघड काम पण आहे, आणि तेच सिक्रेट आहे. तुम्ही 10, 15, 20 वर्ष टिकून राहिले तर काही ना काही तर मिळूनच जातं. तर स्विंग ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुमचा लॉस मिनिमाइज होतो. मार्केट जर 50% तुटलं तर तुम्ही 20%च मायनसमध्ये राहता, आणि मग लॉस मिनिमाइज झाला की तुमची टिकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तुम्ही जर टिकला तर पुढच्या रॅलीमध्ये तेच पैसे डिप्लॉय करून परत ते लॉस रिकवर होतो आणि कॅपिटल पण ॲप्रिशिएट होतो. ओके. सो स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण नंबर्स बद्दल बोलूया. तर तुमच्या मते तिथं रिस्क रिवॉर्ड किती असू शकतो स्विंग ट्रेडिंगचा? आता मी माझ्या डोळ्यासमोर एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहे किंवा एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, तर त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण बघितला तर त्याला साधारण 15% CAGR रिटर्न मिळतो.
बरोबर, म्हणजे साधारण 10 वर्षामध्ये त्याचं कॅपिटल 4-4.5 पट होतं. Right. त्याच्या अगेन्स्ट तो रिस्क काय घेतोय, तर 10 हम्म. वर्षामध्ये एक मोठा क्रॅश हम्म. आणि साधारण 3 ते 4 छोटे करेक्शन. Correct. ते छोटे करेक्शन 20% असतात, मोठा क्रॅश 50चा असतो. तर त्याचा रिस्क रिवॉर्ड काय आहे की 50% ड्रॉडाऊन हम्म. बाय गेटिंग 15% अॅन्युअली रिटर्न. हम्म. तर त्याचं जर बघितलं तर 1:3 रिस्क रिवॉर्ड आहे. Okay. आता स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होतं की रिस्क जी आहे म्हणजे तुमच्या हम्म. टाइम फ्रेमवर डिपेंडंट आहे. Correct. जर तुम्ही 1 डे टू 1 वीक केलं तर ट्रेड्स खूप होतील, ब्रोकरेज आणि टॅक्सेसमध्ये खूप पैसे जातील, पण तिथं तुमचं रिस्क 10% पण राहणार नाही. म्हणजे हम्म. कारण का काय होतं की मार्केट ज्यावेळेला खाली यायला लागतं पटापट, एवढी टाइम फ्रेम कमी छोटी तेवढं स्टॉप लॉस पटपण ट्रिगर होतं Trigger होतं. आणि मग 5-10% लॉसमध्ये माणूस एक्झिट होऊन जातो पोर्टफोलिओ लेवलला हा म्हणतो. हा. आणि रिटर्न जो आहे तो असंच आहे की समजा आपण 20% CAGR पकडला ओके. तर 20% CAGR आहे, पण रिस्क 10%. हो. पहिल्या केसमध्ये 15% 15% CAGR होता, पण रिस्क हम्म. 50% होती. ओके. कारण का क्रॅश कधी येईल काही सांगता येत नाही. आज सांगता आपण चालू केलं लगेच उद्या क्रॅश आला तर 50% तर रिस्क आपल्याला आहेच आहे ना. हो. शेवटी ती म्हणजे हे overnight. मार्केट न्यूजवर पण डिपेंड आहे, ग्लोबल मार्केटवर काय होईल आपल्या हातात काहीच नाहीये. येस. ओव्हर द पिरियड आपल्याला हे माहिती आहे, आता जसं युद्धाचं उदाहरण आहे. तर युद्ध झालं तर काय झालं, म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत आणि पेट्रोल भरण्यापासून फिरण्यापर्यंत पिक्चरला जाण्यापर्यंत सगळंच. काही चेंज काहीच झालेलं नाही. करेक्ट. कन्झम्पशन आपलं तेवढंच होणार आहे. राईट. पण काय आहे की शॉर्ट टर्म चॅलेंजेस झालेत. राईट. त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला आम्हाला पण आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम कंपन्यांना आहे. करेक्ट. तर त्यांची जर प्रॉफिटेबिलिटी शॉर्ट टर्मसाठी इम्पॅक्ट झाली तर स्टॉक हम्म. प्राइस खाली येणार. ओव्हर द लॉंग टर्म आपल्याला माहिती की काही फरक नाही पडत. फरक नाही पडत. जोपर्यंत 140 कोटी लोक आहेत, खर्च करतायत, ते खर्च करत राहतील, त्यामुळे कंपनी कमवत राहतील. इव्हेंच्युअली मार्केट वरच जाणार आहे. जे काही तुम्ही सांगितलं तर स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल अनालिसिस डेली बेसिसला चालतं की विकली बेसिसला, की स्विंग ट्रेडिंग ऑटोमॅटिकली त्यांचं हे म्हणजे ट्रेड्स ऑटोमॅटिकली हे होतात, जसं की तुम्ही आता म्हटलात की न्यूजवर पण डिपेंड असतो प्रत्येक गोष्ट. तर तुम्हाला काय वाटतं की टेक्निकल अनालिसिस वर्क करतं स्विंग ट्रेडिंगमध्ये? टेक्निकल अनालिसिस हे त्याचा बेस आहे स्विंग ट्रेडिंगचा. तर विदाऊट टेक्निकल अनालिसिस स्टॉक मार्केटमध्ये तरी करू नये. ओके. कारण का गुजरातीमध्ये एक म्हण आहे की भाव भगवानचे. तर न्यूज नंतर येते, हो. पण प्राइस मध्ये ते ऑलरेडी रिफ्लेक्ट झालेलं असतं. आणि आपण ज्या वेळेला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतोय तर काय की न्यूजच्या बेसिसवर आपण करू शकत नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की पॉझिटिव्ह न्यूज आले की स्टॉक खाली येतो हां. आणि निगेटिव्ह न्यूज आली तरी तो वर जातो. वर जातो. त्याचं कारणच असं आहे की ज्यांना त्याची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही किती जरी काही जरी म्हणलं की मार्केट एफिशियंट आहे वगैरे, तरी शेवटी ज्याला इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस आहे अहेड ऑफ टाईम, करेक्ट. तर तो त्याचा फायदा घेणारच आहे. तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. तुम्ही जी बातमी न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीला येणार आहे तिथपर्यंत तुम्ही थांबवू शकत नाही. पण चार्ट तुम्हाला सांगू शकतो, अगदी ॲक्युरेट असं नाही, पण मोस्ट ऑफ द केसेस 50-60% केसेसमध्ये अहेड ऑफ टाईम तुम्ही ते त्यातून आयडेंटिफाय करू शकता की काय होणार आहे. जसं एक फॉर एक्झाम्पल आता युद्ध झालं, तर युद्ध आता 1 महिना झाला, 28 फेब्रुवारीला मला वाटतं चालू झालं. तुम्ही कोल इंडियाचा जर चार्ट बघितला तर 1 फेब्रुवारीपासूनच त्याच्यामध्ये ग्रोथ चालू झाली स्टॉक प्राइस मध्ये. म्हणजे मोमेंटम ऑटोमॅटिक. आता कोणाला माहित होतं 1 फेब्रुवारीला की असं युद्ध होणार आहे आणि गॅसचा प्रॉब्लेम होणार आहे म्हणून कोलचं कन्झम्पशन वाढेल. कोणी म्हणजे न्यूजच नव्हती ना, काहीच कोणालाच माहित नव्हतं. ओके. तर पण ज्यांनी चार्ट बघितले त्याला कुठंतरी काहीतरी ब्रेकआउट हे काहीतरी त्याला क्ल्यू तर लागला असता. ओके. तर टेक्निकल अनालिसिस हे स्विंग ट्रेडिंगचं बेस आहे. पण फक्त टेक्निकल अनालिसिसचा वापर करून जर आपण स्विंग ट्रेडिंग केलं पैसे मिळतात, पण ॲक्युरेसी 50% आसपास राहते. ॲक्युरेसी जर वाढवायची असेल तर त्याच्याबरोबर फंडामेंटल जर आपण त्याचाही वापर केला फंडामेंटल अनालिसिसचा, तर काय होतं की ॲक्युरेसी वाढते. एक एक्झाम्पल देतो की बेसिकली काय आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की आज एखादा स्टॉक समजा त्याच्यामध्ये ब्रेकआउट मिळाला, तर समजा 500 रुपये त्याची प्राइस आहे
आता माझं किमान टार्गेट काय आहे की समजा 20-30% तरी मिळायला पाहिजे. ओके. तर आज 500 रुपयाचा स्टॉक मला जो वाटतं की 700 रुपयापर्यंत गेला पाहिजे. तर तो काय असं डायरेक्टली 700 होत नाही. होत नाही. तो 500चा 520 होतो, 550 होतो, 600 होतो, 650 होतो. तर 700 होईपर्यंत त्याच्यामध्ये असं ऑल ऑफ सडन सेलिंग नाही आलं पाहिजे. तो वर गेला पाहिजे, टिकला पाहिजे, वर गेला पाहिजे, टिकला पाहिजे. मग कुठंतरी मला चांगली एक्झिट मिळेल. हो. आता फंडामेंटलचं आपण बोलतोय तर एक साधा रेशो आहे, पी रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो. तर ऑब्झर्वेशन माझं असं आहे की ज्या स्टॉक्समध्ये ब्रेकआउट मिळाला त्यांचा पी रेशो जर रिझनेबल असेल, समजा 20-25च्या खाली असेल, तर ते ब्रेकआउट सस्टेन होतात किंवा त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळतो. व्हेरॅज ज्यांचे पी रेशो जास्त आहेत, एशियन पेंट्स आहे, बर्जर पेंट्स आहे किंवा असे जे डीमार्ट आहे, तर हे या स्टॉक्सचं काय आहे की यांच्यामध्येही ब्रेकआउट मिळाले मागच्या 3 वर्षात, पण ते सस्टेन नाही झाले कारण का ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहेत, पी रेशो जास्त आहे. तर मग त्याच्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी आहे, पी रेशो आहे, डेट टू इक्विटी आहे, किंवा काही गोष्टी कशा असतात की सिजनल असतात. म्हणजे ट्रेडिंगचा फायदा असा आहे की थोडासा कॉमन सेन्स जर लावला तर खूप काही त्यातून चांगलं होऊ शकतं. जसं एक फॉर एक्झाम्पल की एका पिरियडमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर युरोपमध्ये थंडी असते. एक्झॅक्ट मला महिना नाही सांगता येणार, पण कुठल्या तरी एका पिरियडमध्ये 3-4 महिने खूप थंडी असते. तर बाय डिफॉल्ट तिथं गॅसचं कन्झम्पन वाढतं. गॅसचं कन्झम्पन जर वाढणार असेल, आता एखादं समजा सेम लॉजिक तुम्ही कमोडिटीमध्येही वापरू शकता. तर तिथं जर तुम्ही फक्त ते तेवढे 3-4 महिने कमोडिटी ट्रेडिंग केलं, ब्रेकआउट ट्रेडिंग त्या नॅचरल गॅसमध्ये समजा, तर असेही लोक पैसे कमवतात. तर एखादी गोष्ट अँटिसिपेट करून, जसं आता एप्रिल, मे आणि जून आहे, तर या पिरियडमध्ये काय की एसी आणि या सगळ्या अप्लायन्सेसचा सेल वाढतो, तर त्या स्टॉक्समध्ये मोमेंटम पाहायला मिळतो. पण कोणत्या स्टॉकमध्ये येईल आणि किती येईल ते माहित नाही. मग तुम्ही तुमचं काम काय आहे की हे अँटिसिपेट करून नोव्हेंबरमध्येच हे सगळे स्टॉक्स वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवायचे. तुमचं एक काही जे टेक्निकल अनालिसिस काही फॉलो करा. इंडिकेटर्सचं असं आहे की सगळे इंडिकेटर वर्क करतात. म्हणजे स्टॉक मार्केट डेली लाईफशी पण रिलेटेड आहे. हा आहे ना, कारण का हे बघा, स्टॉक प्राइस एखादं वर जाते तर त्याचं कारण काय आहे की कोणीतरी बाय करतं. तर तो जो काही कन्झम्पशनचं पॅटर्न आहे, ते जे बिहेवियर आहे, तर ते रिपीटेड आहे की एप्रिल, मे आणि जून मध्ये लोक जाऊन एसी घेणारच. बाकी वर्षभर त्यांना माहिती असतं, पण ते जोपर्यंत ऍक्च्युअली रात्री झोप लागत नाही उष्णतेमुळे, तोपर्यंत जाऊन माणूस एसी घेत नाही. त्याचा प्लॅन असतो वर्षभराचा, पण तो जाऊन घेतो मार्च मध्येच, तिथंच गर्दी करतो आणि मग ते रिफ्लेक्ट होतं अर्निंग्समध्ये आणि मग प्राइसमध्ये रिफ्लेक्ट होतं. सो आता स्विंग ट्रेडिंगबद्दल तुम्ही एवढं सगळं सांगितलं किंवा तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केले आणि स्टॉक रिलेटेड पण तुम्ही एवढ्या काही गोष्टी सांगितल्या की स्विंग ट्रेडिंग फंडामेंटल आणि टेक्निकल दोघी आपण बघणं गरजेचं आहे, राईट? सो तुमच्या म्हणजे पूर्ण ट्रेडिंग जर्नीमध्ये असं कधी झालं आहे का, कधी एक ट्रेड घेतला तुम्ही आणि कंटिन्युअसली दिवसभरती स्क्रीन बघतायत आणि मार्केट वॉच करतायत, असं कधी झालं आहे का? असं म्हणजे या पर्टिक्युलर आता जी मी स्ट्रॅटेजी फॉलो करतो, आता मी काय केलं की मला काय सूट होतं आणि माझ्या प्रोफेशनला काय सूट होतं, त्या हिशोबाने आता मी एंड ऑफ द डे करतो. तर दिवसभर काय झालं मला त्याची काही फरकच पडत नाही. मी रात्री 8 वाजता बसतो, व्यवस्थित अनालिसिस करतो, एक्झिस्टिंग पोर्टफोलिओमध्ये काय आहे ते सेल करायचं, ते ऑर्डर दुसऱ्या दिवशीच्या टाकून देतो आणि काय बाय करायचंय ते टाकून देतो. तर पण पूर्वी ज्या वेळेला मी हे करायचो इंट्राडे किंवा हे, तर म्हणजे हे याचं आपण म्हणतो ना की स्टॉक मार्केट प्रत्येक सेकंदाला ते स्क्रीन जर तुम्ही बघितली तर रेड ब्ल्यू ते त्याचा आपल्या हार्टबीटवर पण इम्पॅक्ट होतो. तर एक दिवस असा आहे की मी 500-500 वेळेला डीमॅट अकाउंट उघडून बघितलंय की काय झालं. आणि म्हणजे ह्युमन सायकोलॉजी अशी असते की एखाद्या दिवशी समजा मी 10 वाजता प्रॉफिट ट्रेड घेतला, 11 वाजता प्रॉफिटमध्ये काढला, आता शांत बसायला पाहिजे ना, तर नाही, परत 11:15 उघडून बघणार की अरे मी 500ला विकला, वर गेला काय, मग उगाच विकला. तर हे होतं, म्हणजे हे ह्युमन सायकोलॉजी आहे, त्यात काही कोणाचंच हे नाही सगळ्यांना. आणि मग त्याचा इंट्राडेमध्ये सक्सेस मिळण्याचं जे सक्सेस मिळत नाही किंवा फेलियरचं कारणच ते की
एका पॉइंटला माणूस हँग होऊन जातो. करेक्ट. म्हणजे आपण बघत असतो पण आपल्याला काहीच कळत नाही कळत नाही. आणि मग त्या ह्याच्यात चुकीचे डिसिजन घेतले जातात, ओव्हर ट्रेडिंग केलं जातं. Right. तर माझ्या बाबतीत ते झालेलं आहे तसं. ओके. आलेला पैसा जातो किंवा परत ओव्हर ट्रेड्स होतात, होतच. प्रेशराईज होतो. करेक्ट. आणि तुमच्या मते मग जे जॉब करतात तर त्यांना म्हणजे स्विंग ट्रेडिंग सुटेबल आहे की इंट्राडे ट्रेडिंग सुटेबल आहे? तुमच्या मते काय, की जॉब करणाऱ्यांना ट्रेडिंग करावी की कशी करावी? ट्रेडिंग तर ऑब्व्हियसली करायला पाहिजे, कारण का म्हणजे आजचं जग इतकं अनसर्टन झालंय येस. की कोणाचा जॉब राहील का नाही काही गॅरंटी नाही, किंवा बिझनेस पण आता आहे चांगला आहे म्हणेपर्यंत काहीतरी गडबडून जाते. हो. तर एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत बघितलं तर माझं असं मत आहे प्रत्येकाने करायला पाहिजे, करेक्ट. डिपेंडिंग ऑन त्याचं रिस्क ॲपिटाईट, एज, अमाऊंट कमी जास्त होईल. ओके. एखादा समजा कोणीतरी हाऊसवाईफ आहे किंवा कोणीतरी सिनियर सिटीजन आहे, तर त्यांनी नाही 50 लाखावर केलं, 50,000वर केलं तरी चालेल. काय मी असं म्हणतो की समजा चला महिन्याला 500 रुपये मिळाले, काय वाईट आहे 500 रुपये? त्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही मेहनत काय करताय? काय करणार? काहीच नाही. तर भले महिन्याला 500 रुपये मिळो किंवा 5 लाख रुपये मिळो, प्रत्येकाने एक्सप्लोर केलं पाहिजे. राईट. जॉब करणाऱ्यांनी ट्रेडिंग करावी. आता काही केसेसमध्ये असं होतं, म्हणजे डिपेंडिंग ऑन, याला असं एक स्टँडर्ड उत्तर नाहीये, प्रत्येकाची प्रोफाईल वेगळी असते. आता एखादा व्यक्ती समजा त्याला सेकंड शिफ्टच असते काय, तर तो जातो कामाला 2 वाजता, तर मे बी तो सकाळी 11पर्यंत 1 तासभर ट्रेडिंग करू शकतो, तर त्याच्याकडे डेडिकेटेड तेवढा वेळ आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला नाहीच मार्केट आवर्समध्ये जमतच नाही, तो एंड ऑफ द डे जसं मी करतो, तर एंड ऑफ द डे कॅन्डलवर, डेली चार्टवर आधारित तो स्विंग ट्रेडिंग करू शकतो. तर स्विंग ट्रेडिंग करायला पाहिजे. टाइम फ्रेम तुमच्या प्रोफेशनला काय सूट होईल आणि त्याच्या प्रोफेशनपेक्षा मेनली तुमच्या टेम्परामेंटला काय सूट होईल, जेवढी टाइम फ्रेम जास्त तेवढं सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी जास्त, प्रॉफिट कमी. तुम्ही आवरलीच्या वेळी जर डेली वर्क काम केलं तुम्हाला प्रॉफिट कमी मिळेल, पण सक्सेसची प्रोबॅबिलिटी जास्त. तर सुरुवातीला माझं असं मत आहे की प्रॉफिट जास्त मिळवण्यापेक्षा प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जास्त असणं गरजेचं आहे. कारण का जसं मगाशी मी म्हणलं की आपला सगळ्यात पहिला प्रायमरी अजेंडा आहे की मार्केटमध्ये टिकायचं. एकदा आलं ना मार्केटमधून लॉस करून नाही द्यायचं. भले तुम्ही 25 वर्ष 1 लाख घेऊन आले आणि 25 वर्षानंतर 1,00,000च झाले तुमचे, काय अडचण नाही, पण लॉस नाही झाला पाहिजे. मग इथं तुमचा योग्य तो प्लॅटफॉर्म पण महत्त्वाचा ठरतो. जसं की आता LSW अँड प्लॅटफॉर्मला तुम्ही GTT ऑर्डर सुद्धा लावू शकतात स्विंग ट्रेडिंगसाठी. ते स्टॉप लॉस टार्गेट तुम्ही लावून दिलं ते ऑटोमॅट एक्झिक्यूट होतील, म्हणजे स्क्रीन टाइम तिथं तुमचं सेव्ह होईल. जे काही काम आहे ते GTT ऑर्डर करू शकतो. राईट. करेक्ट. सो आता आपण स्विंग ट्रेडिंगकडे परत एकदा ह्या डिस्कशनकडे वळूया. जे तुम्ही म्हणालात की अशा जे आता म्हणजे स्विंग ट्रेडिंग जर आपण एक 15 वर्षापूर्वी जर बघितलं की एखाद्याला करायचं असेल वर्सेस आजच्या तारखेला जर करायचं असेल, तर आज खूप चांगल्या गोष्टी स्विंग ट्रेडिंगच्या फेवरमध्ये झाल्यात. जसं की टेक्नॉलॉजी वाढली आहे, डीमॅटचं म्हणजे आपल्या हातात आलंय, किंवा कुठेही जाऊन आपल्याला PC ऑन करूनच केलं पाहिजे असं काही नाही, मोबाईलमध्ये होऊ शकतं. किंवा GTT सारख्या ऑर्डर्स आहेत ज्या आपण आफ्टर मार्केट टाकू शकतो आणि कधी त्या एक्झिक्यूट होऊ शकतील. तर हे सगळे फीचर्स आहेत ज्याचा प्रत्येक ट्रेडरनी वापर केला पाहिजे. अजून एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की एस्पेशली न्यू ट्रेडर्सच्या बाबतीत, तर म्हणजे मी ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला फॉर्च्युनेटली काय होतं की 1 to 1 जे डायलॉग होता तर तो शक्य होता, कारण का त्यावेळेला डिजिटलचं काही नव्हतंच. पण आता काय झालं की डिजिटलवर सगळं नॉलेज आपण गेन करतो, तर ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही, पण त्याच्यामध्ये ह्युमन टच कुठंतरी मिस होतोय. तर आपल्यापेक्षा जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत किंवा त्या फील्डमध्ये जे लोक काम करतात, तर अशा लोकांबरोबर जाऊन भेटणं किंवा काय नवीन आहे ते एक्सप्लोर करणं, लाईक माइंडेड पीपलला ऍक्च्युली भेटणं, तर ते गरजेचं. जसं आता अलाइज ब्ल्यूचं आहे की ऑफिसमध्ये आता मी तुमच्याकडे काही वेळेला आलेलो आहे, तर 10, 15, 20 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ट्रेडिंगमध्ये, तर तुम्ही पण
अगदी एंट्री लेवल पासून या लेवल पर्यंत आलेला आहात, येस. तर काहीतरी तुम्ही केल्याशिवाय इथं आलेलं नाही. तर आणि तुमच्या क्लायंटसाठी किंवा तुमचे जे डीमॅट अकाउंट तुमच्याकडे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मंडे टू सॅटर्डे ओपन आहात. तर Correct. ट्रेडर्सनी मला असं वाटतं की या गोष्टींचा पण ॲडव्हान्टेज घेतला Yes. पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही भेटाल ॲक्च्युली, तर हम्म. काही गोष्टी असं असतं की युट्यूबवर बोलता पण येत नाहीत हम्म. किंवा तो मेसेज क्लिअरली जात नाही, जात पण जो ऑफलाईन कम्युनिकेशनमध्ये होऊ शकतो. तर हे सगळे फीचर्स काय आहेत, त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, तर हे सगळं डिजिटल माध्यमातून तर जाणून घेणं गरजेचं आहे. आणि Right. प्लस वन्स इन अ वाईल कधी एखाद महिन्यातून एकदा Correct. किंवा 3 महिन्यातून एकदा ॲक्च्युली तुमचा जो ब्रोकर आहे, आता बऱ्याचशा केसेसमध्ये असं आहे की डिजिटल असल्यामुळे ऑफिसेसच नाही आहेत, पण Right. अलायन्स ब्ल्यूचं कमीत कमी ऑफिस आहे. येस. तर जाऊन तिथं ट्रेडर कम्युनिटी जाऊन माहिती घेऊ शकते किंवा तुमचे जे सेशन्स होतात तर ते असं अटेंड केलं तर येस. त्याचा फायदा होतो 100%. आता हे जे तुमचं सजेशन आहे होपफुल की ऑडियन्सला ते खूप म्हणजे इम्पॉर्टंट असणार आहे आणि ॲक्च्युली त्यांच्या म्हणजे नॉलेजमध्येही त्यात भर पडेल. खूप साऱ्या न्यू टेक्नॉलॉजी, खूप साऱ्या गोष्टी येत आहेत सध्या तरी. सो एक्सप्लोअर करायला हवं ट्रेडर्सने पण न्यू गोष्टी. सो आता आपण येऊया स्विंग ट्रेडिंगबद्दल परत, की स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमच्या मते कधी ते फेल होतं आणि कधी ते वर्क करत नाहीत. जेवढं काही तुमचा एक्सपिरियन्स असेल त्यात तुम्ही एक तुमचं एक्सपिरियन्स शेअर करू शकता. स्विंग ट्रेडिंगमध्ये एक 10 वर्षाची जर आपण सायकल पकडली तर 10 पैकी 7 वर्ष पॉझिटिव्ह रिटर्न मिळतो, 3 वर्ष मिळत नाही. ओके. वेरॅज लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये जर बघितलं तर साधारण 5-5चा रेशो आहे. 5 वर्ष पैसे मिळतात, 5 वर्ष काहीच मिळत नाही किंवा 5 वर्ष तो लॉस होतो. येस. तर स्विंग ट्रेडिंगमध्येही ते आहे की ज्या वेळेला मार्केट मोठ्या प्रमाणावर करेक्ट होईल, जसं आत्ता मार्केट खाली आलं 3 महिने, तर स्विंग ट्रेडर्सलाही फटका बसणार आहे. पण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट असा आहे की आपण म्हणतो ना की जसं म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स आपण कसं गेज करतो, इंडेक्सला आपण कम्पेअर करतो. इंडेक्स समजा 10% रिटर्न दिला इंडेक्सने आणि आपल्याला 15% मिळालं तर 5%ने आउट परफॉर्म केला. ऑन द अदर साईड ज्या वेळेला इंडेक्स समजा 20% खाली आलाय आणि आपण 15% खाली आलो तरी आपण 5%ने आउट परफॉर्मन्स केलं. दोन्ही केसमध्ये परफॉर्मन्स चांगलाच आहे. तर रिलेटिव्ह बेसिसवर जर आपण बघितलं तर स्विंग ट्रेडिंगमध्ये आउट परफॉर्मन्स मिळतो. पण मार्केट जर खाली आलं आणि त्यातही समजा 2 प्रकार आहेत, काही लोक लॉंग शॉर्ट दोन्ही करतात. जर कॅपिटल असेल आणि F&Oचं फ्लक्च्युएशन जर हँडल करायची तयारी असेल तर आता लगेच नाही पण ओव्हर द पिरियड लोक ते करू शकतात. तर त्या केसमध्ये काय आहे की लॉंग शॉर्ट जर केलं तर मग काही तुम्हाला टेन्शन नाहीये. मग तुम्ही लॉंगमध्ये जर फटका बसला तर शॉर्ट ट्रेडमध्ये तुम्ही ते रिकवर होऊन जातो. तर पण जे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे जसं मी करतोय डिलिव्हरी बेस्ड आहे तर मी लॉंग ओनलीच ट्रेड करतोय, फक्त बाय करतोय. तर अशा केसमध्ये ज्यावेळेला मार्केट खाली येतं त्यावेळेला स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी फेल होतात, स्टॉप लॉस ट्रिगर होतात. पण तेच आहे की परत रिकवर ज्यावेळेला मार्केट होतं त्यावेळेला ते सगळं ॲव्हरेज आउट होऊन जातं आणि नेट 10 वर्षाच्या सायकलमध्ये पैसे चांगले मिळतात. फेल होण्यामध्ये आता एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी सांगतो की होतं काय की सर्किट टू सर्किट जे स्टॉक्स चालतात तर त्याच्यापासून स्विंग ट्रेडर्सनी लांब राहिलं पाहिजे. एक कालचंच उदाहरण आहे, एक स्टॉक त्याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस ट्रिगर झाला तर मला मी नॉर्मली दुसऱ्या दिवशीची सेल ऑर्डर टाकून देतो. तर काहीतरी तो 325च्या आसपास क्लोज झाला होता, तर मी त्याच प्राइस रेंजमध्ये ऑर्डर टाकून दिली. पण दुसऱ्या दिवशी काय झालं की तो डायरेक्ट 5% लोअर सर्किटला ओपन झाला, कारण का मार्केट खाली होतं, सगळंच मार्केट खाली होतं आणि तोही लोअर सर्किटला ओपन झाला आणि दिवसभर तो सर्किट लोअर सर्किटलाच होता. तर मला एक्झिट करायचं होतं पण मी करू शकलो नाही. म्हणजे पेपरवर माझा दिसेल की स्टॉप लॉस हा आहे पण ऍक्च्युअल माझी एक्झिट जी आहे ती बरीच खाली होणार आहे. आता ते जर सर्किट समजा 10 दिवस ओपनच नाही झालं तर ऍक्च्युअली मला जिथं प्रॉफिट होणार होतं 10% तिथं कदाचित 40% लॉस मध्ये एक्झिट करावं. पण ठीक आहे, अशा केसेसमध्ये काय की सर्किटमध्ये जे चालणारे स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये शक्यतो ट्रेड करूच नाही किंवा आपण ट्रेड करताना सर्किट नव्हतं, नंतर लागलं समजा चुकून तर वन्स इन अ वाईल
म्हणून आपण काय करतो की म्हणजे मी नॉर्मली 25 स्टॉक घेतो. 4% ॲलोकेशन एका स्टॉकमध्ये असतं. ओके. उद्या जरी एखादा स्टॉक समजा एक्झिटच नाही मी करू शकलो आणि 0 झाला तर 4% कॅपिटल जाऊ शकतं. ती जाऊ तयारी ठेवायची, त्याला काही ऑप्शन नाही आहे. तर अशा केसमध्ये ते फेल होऊ शकतं स्विंग अच्छा. ट्रेडिंग पण. सो ही बराचसा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला आहे तुमच्या स्विंग ट्रेडिंग जर्नीमधला. तर यात माझ्या मते आता बिगनर्सला एखाद्याला स्टार्ट करायचं असणार आहे. सो बिगनर्सने कसं स्टार्टिंग केलं पाहिजे स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि त्यांचे कसे प्लॅन्स असावेत? म्हणजे त्यांचा 90 डेज प्लॅन आउट कसा असेल तो तुम्ही त्यांना ब्रीफमध्ये सजेस्ट करू शकतात ऑडियन्सला. सगळ्यात पहिलं हे असं असतं की बरेच लोक सजेस्ट करतात की तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. तर माझं सजेशन असं आहे की पेपर ट्रेडिंग करू नका. कारण हो. का पेपर ट्रेडिंगमध्ये जे दिसतं ते सगळं कागदावरच असतं. राईट. कारण का त्यात इमोशन्स नसतात. तुम्हाला माहीत असतं आपलं काहीच जाणार नाही. तर जे काही आहे ते ॲक्च्युअल करा. हो. भले एक शेअर घ्या, काही अडचण नाही. 100 रुपयाचा एक शेअर घेतला, तो 120 रुपयाला विकला, 20च रुपये मिळाले. समजा ब्रोकरेज सगळं जाऊन काहीच हाती नाही लागलं, पण तो ॲक्च्युअल ट्रेड आहे. तर तो ऑर्डर पंच करण्याचा किंवा तुम्ही ऑब्झर्व करा की ॲक्च्युअल जर ट्रेड घेतला तर तुमचं इमोशन्स वेगळे असतात, वेगळ्याच पेपर ट्रेडिंगवर वेगळे असतात. त्यामुळं जे काही तुमचं 90 डेजचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये एका शेअरपासून चालू करा, काही अडचण नाही, पण ॲक्च्युअल ट्रेडिंग करा. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण चालू केलं की मार्केट नेहमी प्रॉफिटनी वेलकम करतं. बऱ्याचशा केसेसमध्ये बघतो आपण, आणि पहिला प्रॉफिट झाला की आपण एकदम हुरळून जातो. आपल्याला वाटतं यार उगाच एक शेअर घेतला, 1000 घेतले असते तर 20 रुपयाच्या ऐवजी 20,000 प्रॉफिट झाला असता. तर क्वांटिटी म्हणजे एकदा तुमची स्ट्रॅटेजी व्हॅलिडेट झाली की क्वांटिटी एकदम अशी इलॉजिकली वाढू नका. की आज एक शेअर घेत होतो, उद्यापासून डायरेक्ट 1000 घ्यायला. तर त्याचं पण एक प्रोसेस आहे. कारण का काय होतं की तेवढ्या एक्सनी जर तुम्ही कॅपिटल वाढवलं, कॅपिटल आहे म्हणून ते वाढवलं पाहिजे असं नाही, तर त्याच्या तेवढ्या टाइम्समध्ये तुमचे इमोशन्स पण मल्टिप्लाय होतात. आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला माहिती असतं की यार इथं थांबायला पाहिजे होतं आपण, स्टॉप लॉस ट्रिगर झाला नव्हता, पण आपण त्या फिअरमध्ये काहीतरी न्यूज आली वॉरची, हे झालं ते झालं, आणि आपण एक्झिट करून बसलो आणि ॲक्च्युली तो ट्रेड नंतर प्रॉफिटमध्ये गेला. तर स्टार्ट ॲक्च्युअल ट्रेडिंगपासून करा. क्वांटिटी सुरुवातीला अगदी कमी ठेवली तरी चालेल. दुसरं एक रूल असा आहे की प्रत्येक स्टॉकमध्ये इक्वल अमाऊंट असणं गरजेचं आहे. तर इक्वल वेटेड पोर्टफोलिओच पाहिजे. माझ्या एका मित्राबरोबर मी होतो, तर मी बघितलं की त्याच्या पोर्टफोलिओमध्ये तो लॉंग टर्मसाठी त्याने घेतलेले होते, पण 20 साधारण स्टॉक होते त्याच्यामध्ये. तर त्याच्यापैकी 12-13 स्टॉक असे होते की ज्याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये खूप चांगला प्रॉफिट होतो त्याला, आणि 7-8 असे होते ज्याच्यामध्ये लॉस होता. त्यातले 2 स्टॉक असे होते की त्याच्यामध्ये हेवी लॉस होता, 70-80% वगैरे लॉस होता. तर एका व्यक्तीचा पोर्टफोलिओपैकी 20 शेअर्सपैकी जर 12-13 प्रॉफिटमध्ये आहेत, तर ओव्हरऑल त्याचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्ये पाहिजे, त्याचा पोर्टफोलिओ 40% मायनस होता. कारण का की ते जे लॉस मेकिंग 2 स्टॉक होते त्याच्यामध्ये 40-40 हजार रुपये टाकून ठेवले होते ते, आणि ज्याच्यात प्रॉफिट आहे त्याच्यात 2-3 हजारच होते. तर म्हणजे ते का झालं असं की एका पॉईंटला त्याने तो स्टॉक घेतला, मग तो खाली आला, मग त्याला वाटलं ॲव्हरेज करू, मग आणखीन असं करत करत त्या लॉस मेकिंग स्टॉकमध्ये इतकी हेवी पोझिशन झाली की नेट एवढं सगळं करून 12-13 चांगले स्टॉक असूनही त्याचा रिझल्ट खराबच झाला. तर ॲव्हरेजिंग करायचंच नाही काही जरी झालं तरी, आणि रूल इज रूल. त्याच्यात एकदा याचा अर्थ असा म्हणजे ट्रेडर्सला एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्किल पण असावी त्यांच्या. तो डिसिप्लिन येईल ऑटोमॅटिक. त्याला प्रॉब्लेम असा आहे की ते कोणीच शिकवू शकत नाही जोपर्यंत मार्केटच शिकवतं सगळं काही. ते तुम्ही आम्ही नाही शिकवू शकत, मार्केट शिकवतं. पण 5 वर्ष जर टिकले तुम्ही तर ते माणूस शिकून ऑटोमॅटिक एक्सपिरियन्स नाही येतो की कुठं त्यांच्या चुका त्यांनी केलाय, जो मिस्टेक करतो त्यात त्यांनी किती करेक्ट करावेत, हे सगळं काही मार्केटवरच डिपेंड आहे आणि ट्रेडरवर डिपेंड असणार आहे. राईट. आणि आपली सायकोलॉजी आपल्यालाच मॅनेज करायची. मी असं म्हणतो नेहमी की मी पैसे मॅनेज करत नाही, मी सायकोलॉजी मॅनेज करतो. एक छोटं उदाहरण असं आहे की
बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं की एखादा स्टॉक समजा मी 100 रुपयाला घेतला, मी 150 रुपयाला एक्झिट केला. Correct. आता माझं काम झालं ना, Right. प्रॉफिट मिळालं. Yes. आता परत तो स्टॉक बघण्याचं काही कारण आहे का? पण आपल्याला ते सायकोलॉजी येते सायकोलॉजी. की आपल्याला असं वाटतं अरे मी विकला ना, आता तो खालीच आला पाहिजे, आता वर नाही गेला पाहिजे. तर हे बरेचसे जे लोक म्हणजे स्क्रिप्ट ती तशीच राहू देतात आणि कंटिन्युअसली ती वॉच लिस्ट मध्ये त्यांची असते. हा बघत आणि राहतात. असतात. ऍक्च्युली बघायचं काही काम नाहीये, हम्म. त्याच्यातलं आपलं ट्रेड झालं, आपलं काम संपलं. तर म्हणजे मी आता खूप वर्ष लागले मला हे काय म्हणतो आपण टेम्परामेंट बिल्ड करायला, हा. की एखादा स्टॉक मी 100ला घेतला, 90ला स्टॉप लॉस ट्रिगर झाला, मी तो एक्झिट केला, मी वॉच लिस्ट मधनं काढतो, मी परत बघतच नाही त्याच्याकडे. Correct. ज्यावेळेला परत तो येईल माझ्या हा. ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला की स्क्रीनरमध्ये, हम्म. तर त्यावेळेला मग मी तो फ्रेश अँगलनी बघतो. Okay. पण त्या दिवशी नंतर मी तो परत बघत नाही. किंवा Oh. एखादा 100ला घेतला, 130ला एक्झिट केला, हम्म. एकदा एक्झिट केला की परत त्याचं काय झालं त्याच्याशी तो माझ्यासाठी नाहीच आहे स्टॉक. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये सायकोलॉजी पण खूप मोठा पार्ट आहे. सायकोलॉजीच इम्पॉर्टंट Yes. आहे. स्ट्रॅटेजी तर सगळ्यांकडे आहेत असतात. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे ही जी आता स्ट्रॅटेजी मी फॉलो करतो ही मला 2012-13 मध्ये माहिती होती. ओके. पण परत तिथं तेच आहे, ह्युमन सायकोलॉजी अशी असते की आपल्याला असं वाटतं की जे माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी बेटर आहे Better. मार्केटमध्ये. करेक्ट. तर त्या बेटरच्या नादात आपण 10-20 वर्ष घालून बसतो. हो. तर जे आपल्याकडे आहे साधारण सगळ्या स्ट्रॅटेजी एकसारखे रिटर्न देतात करेक्ट. आणि आपलं त्याच्यावरचं कन्व्हिक्शन म्हणजे ही स्ट्रॅटेजी जर मी त्यावेळेला चालू केली असती तर आजचं जे काही अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा किमान 5 पट पुढे राहिलो असतो. राईट. हे सगळं केल्यानंतर मग शेवटी 2020 मध्ये कळालं अरे नाही तेच चांगलं होतं. तर जे आपल्याकडे आहे ते फॉलो करणं, कुणीतरी तुम्हाला सांगेल की अरे हे याच्यापेक्षा चांगलं आहे, कुणी तुम्हाला फॉरेक्स सांगेल, कुणी कमोडिटी सांगेल, कुणी करन्सी सांगेल, तर त्याला म्हणा बाबा तू कर काय माझ्याकडनं तुला शुभेच्छाच आहेत आणि कमवलं की मला पार्टी दे, पण माझं आता ठरलंय ना मी हे करतो, आता बदलणार नाही. ओके. किंवा नवीन जर काही ट्राय करायचं असेल तर जुनी जी ऍक्टिव्हिटी आहे ती चालू ठेवा, करेक्ट. म्हणजे ती बंद करून नवीन चालू करणं म्हणजे रोज खड्डा खोदण्याचं काम आहे. राईट. काहीच होणार नाही. शून्यापासून स्टार्ट करणं. हा. आणि असे म्हणजे लोकांचे अक्षरशः लाईफ संपून जातं पण त्या स्ट्रॅटेजी संपत नाही कारण का स्ट्रॅटेजी इतक्या आहेत खूप. आणि डिफरंट स्ट्रॅटेजीवर तुम्ही यूज करून ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करतात आणि तो एक्सपिरियन्स घेतात. सो यात म्हणजे स्ट्रॅटेजी अनलिमिटेड आहे, तुमच्यावर डिपेंड आहे, ट्रेडर्सवर डिपेंड आहे की कोणता योग्य स्ट्रॅटेजी त्यांच्या इथं वर्क करते त्यांच्या याला. करेक्ट. तर 2-3 एक्झाम्पल आपण बघूया की लॉस मिनिमाइज जर आपण केला तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट मॅक्झिमाइज होतो. तर माझ्याकडे आता ॲक्च्युअल जे मी ट्रेड केलेले आहेत त्याच्या 3-4 सॅम्पल आहेत, तर ते एक आपण केस स्टडी म्हणून बघूया. म्हणजे ऑब्व्हियसली हा कुठलाही स्टॉक खरेदी किंवा विक्रीचं ॲडवाईस काही नाही आहे, पण एक आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बघतोय. सायबर टेक म्हणून एक IT फील्डशी रिलेटेड कंपनी आहे, तर तो माझ्या ह्याच्यात आला होता ब्रेकआउटमध्ये 3-4 महिन्यापूर्वी. तर साधारण 200 रुपयाला तो स्टॉक मी बाय केला, 150 रुपयाला त्याचा स्टॉप लॉस ट्रिगर झाला, 25% लॉस झाला, पण मी एक्झिट केला. कारण का माझा जो रूल आहे त्याच्यामध्ये त्या रूलप्रमाणे जिथं बाय आलं तिथं मी बाय केलं, जिथं सेलचं सिग्नल आलं मी सेल करून टाकलं. आता तो स्टॉक 150चा 100 झाला. तर काय झालं की लॉस मिनिमाइज झाला. दुसरं काय की ते कॅपिटल मला दुसरीकडे कुठंतरी वापरता येतं, कारण का अपॉर्च्युनिटी अनलिमिटेड आहेत, कॅपिटल लिमिटेड आहे, त्यामुळे तुम्हाला चर्न करणं गरजेचं आहे. दुसरं काय होतं की बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा स्टॉक आपण घेतला, तो वर पण जातो, 50-100% प्रॉफिट दिसतो, आपण काहीच करत नाही आणि मग परत तो जिथं होता तिथंच येतो. आपल्याला वाटतं यार प्रॉफिट बुक करायला पाहिजे, तर त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग करणंही गरजेचं आहे. गोडफ्रे फिलिप्स म्हणून ITCची कॉम्पिटिटर म्हणजे सिगरेट बनवणारी कंपनी आहे, तर तो स्टॉक साधारण 1800-1850च्या आसपास मी पोर्टफोलिओमध्ये घेतला होता. तो गेला 4000 पर्यंत आणि मग ट्रेलिंग स्टॉप लॉस माझा साधारण 3600च्या आसपास ट्रिगर झाला. तर 3600च्या आसपास मी तिथून एक्झिट झाला, 80-90% प्रॉफिट झाला. आता तो 3600चा परत 2000च्या खाली आला. तर स्विंग ट्रेडिंगचा आणखीन एक फायदा असा आहे की प्रॉफिट तर सगळ्यांनाच होतो, पण तो टाइम टू टाइम प्रॉफिट लॉक करणं पण गरजेचं आहे. तर स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होतं की
प्रॉफिट होतो आणि तो लॉकही होतो. ओके. कारण प्रॉफिट रिअलाइज केला नाही तर मग त्या प्रॉफिटला अर्थ नाही. अर्थ नाही. दुसरं मी जे तुम्हाला म्हटलं की कॅपिटल चर्न करत राहणं, हे सेम कॅपिटल आपण इफेक्टिव्हली किंवा एफिशियंटली वापरणं गरजेचं आहे. ओके. या सगळ्या पिरियडमध्ये जर आता बघितलं तर बऱ्याचशा स्टॉक्समध्ये माझे स्टॉप लॉस ट्रिगर झाले, पण ते कॅपिटल मला रिडिप्लॉय करता आलं दुसरीकडं. एक प्राईम फोकस म्हणून एक मीडियाशी रिलेटेड कंपनी, बरेचसेच तुम्ही जर चेक केलं तर बऱ्याचशा मूवीजचं त्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे. तर तो स्टॉक माझ्या लिस्टमध्ये आला, 140 रुपयाला मी घेतला. ओके. आता मार्केट 14-15% खाली आहे, पण तो स्टॉक ऑल टाइम हायला ट्रेड करतो. 300च्या वर तो ट्रेड करतो. म्हणजे तो एकच ट्रेड असा आहे की ज्यांनी जवळपास 120-130% रिटर्न दिलाय 6-7 महिन्यामध्ये. तर त्यातून काय झालं की बाकीचे लॉसेस ऍटलिस्ट रिकव्हर झाले. राईट. तर हा एक फायदा आहे की काय चालणार आहे ते माहित नाही. आता हा बिझनेस असा आहे, या मीडियाशी रिलेटेड आहे, तर त्याचा युद्धाचा वगैरे याच्यावर काही फार परिणाम नाहीये, म्हणून तो किंवा काही कंपनी स्पेसिफिक असेल माहित नाही, पण तो स्टॉक चालला. दुसरं असं आहे की सेक्टर रोटेशन होत असतं मार्केटमध्ये. जसं आता जर तुम्ही बघितलं मागच्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये IT स्टॉक्स 30-40% खाली आहेत, पण बँकिंग जे म्हणजे PSU सरकारी बँकांचे जे शेअर्स आहेत 2025 मध्ये सगळ्यात बेस्ट परफॉर्मिंग इंडेक्स हा PSU बँक इंडेक्स होता. तर ज्या सेक्टरमध्ये फॉल येणार आहे तिथं तुमचं कमीत कमी जर ॲलोकेशन असेल आणि जिथं अपट्रेंड येणार आहे, आता ते एक्झॅक्टली असं कोणीच सांगू शकत नाही, पण प्रोसेस जर फॉलो केली तर ऑटोमॅटिक ते होत राहतं की ज्याच्यामध्ये अपट्रेंड आहे तिथं तुमचं ॲलोकेशन वाढत राहतं. आणि मग ओव्हर द पिरियड तुम्ही 5, 10, 15, 20 वर्ष हे करत राहिलं रिपिटेटिव्हली, तर लॉसेस मिनिमाइज होतात, प्रॉफिट लॉक होतात, पैसा ऑटोमॅटिकली चर्न होतो, आणि जसं जसं सेक्टर रोटेशन होईल तसं तसं त्या फ्लोमध्ये तुमचाही पैसा फिरत राहतो, नेट तुमचा CAGR वाढतो. ओके. या पूर्ण स्विंग ट्रेडिंगच्या पूर्ण तुमचा एक्सपिरियन्स इतक्या वर्षाचा आणि कसा वर्क झाला, चला तर बघूया आपण थोडासा एक रॅपिड फायर करूया. जसं तुमची इच्छा, जसं क्वेश्चन आला तर 30 सेकंड्समध्ये तुम्ही क्विकली मनात जसं उत्तर आलं तसं तुम्ही देऊ शकता. सो एक फेवरेट चार्ट पॅटर्न. फेवरेट चार्ट पॅटर्न कप अँड हँडल ऑन मंथली टाइम फ्रेम. कोणता सेटअप सोडला? कोणता सेटअप सोडला? सोडला असं नाही, पण त्याच्यात काही असं कुठलं निगेटिव्ह होतं. RSI मी खूप फॉलो करायचो. त्याच्यानंतर मुव्हिंग ॲव्हरेजेस खूप फॉलो करायचो, क्रॉस ओव्हर, मुव्हिंग ॲव्हरेजेस, क्रॉस ओव्हर, बॉलिंजर बँड्स आहे, म्हणजे सगळे पॅटर्न बघितले. तर सोडले, म्हणजे ते आता मी फॉलो करत नाही. याचं कारण असं आहे की शेवटी कुठलं तरी एकच चूज करायचं, आणि ते काही वाईट आहेत म्हणून मी सोडले असं नाही. पण मला जे सूट होतं किंवा मला त्यातल्या त्यात जे बेटर वाटतं तर सुपर ट्रेंड मी फॉलो करतो. बाकी मुव्हिंग ॲव्हरेजेस, RSI, बॉलिंजर बँड्स वगैरे हे सगळं सोडलं आता. ओके. इंट्राडे की स्विंग ट्रेडिंग कोणतं कठीण? कठीण आहे, दोन्ही कठीण आहे, पण तेच आहे की तुम्हाला काय सूट होईल आणि मला काय सूट होईल, तर ते कठीण, कुठलंही ट्रेडिंग हे कठीणच आहे. ओके. आता एक कोणता असा एक ट्रेड आहे ज्यातनं तुम्ही लवकर एक्झिट झालाय? जसं मी आता, असे भरपूर आहेत की म्हणजे माझे जे ट्रेड होतात त्याच्यामध्ये 50% ऑफ द ट्रेड्स हे लॉस मेकिंग असतात, पण ॲव्हरेज लॉस हा एक 10-15% असतो. स्विंग ट्रेडिंग त्याचं बिगेस्ट मिथ कोणतं? स्विंग ट्रेडिंगचा मिथ असा आहे की त्याच्यामध्ये खूप पैसे आहेत, खूप इन द सेन्स की तुम्ही म्हणजे महिन्याला 5-6% कमवू शकता किंवा 10% कमवू शकता, तेही कमवू शकता पण लगेच नाही. तर आणि दुसरं असं आहे की स्विंग ट्रेडिंग मला असं वाटतं की पॅसिव्ह इन्कमसाठी करू नये, तुम्ही वेल्थ क्रिएशनसाठी करा. कारण 2 लाखापासून वेल्थ क्रिएशन शक्य आहे? हां, मी तर 20,000 केली होती. ओके. म्हणजे 20,000 वर काही 20,000चे 20 कोटी होत नाहीत, पण एक कुठंतरी स्टार्ट करणं गरजेचं आहे. एंट्री लेवलला एक कॅपिटल पाहिजे. मग तुम्हाला एकदा स्ट्रॅटेजी व्हॅलिडेट करता आली, तुम्हाला लक्षात आलं की अरे ह्याचा आउटपुट हा असा आहे, तुम्ही मग कॅपिटलवर 2 झिरो वाढवले की तुमचा प्रॉफिट पण 2 झिरो वाढणार आहे ऑटोमॅटिक. तर कॅपिटल 2 लाख आणा, 20,000 आणा,
किंवा 20 लाख आणा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सुरुवातीला एक छोट्या अमाऊंटपासून स्टार्ट करा शिकण्यासाठी. मग एक 3-4-5 वर्ष लक्षात आलं, मग थोडं थोडं वाढवत राहा. 2 लाखापासूनही शक्य आहे, 20,000पासूनही शक्य आहे. ओके. एक शेवटची लाईन, जे ट्रेडर्स असे आहेत की त्यांना खूप असं वाटतं की आजपासून आम्ही ट्रेडिंग स्टार्ट करणार, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन्स देणार? माझं सजेशन असं आहे किंवा स्विंग ट्रेडिंग हा एक स्वीट स्पॉट आहे, असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे मी पॅशनेट स्विंग ट्रेडर आहे. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला जर तुम्ही मार्केटचं बघितलं तर एक इन्व्हेस्टर कम्युनिटी अशी आहे की ती FD, रिअल इस्टेट आणि सेफ्टी, त्याच्या पलीकडे ते जातच नाहीत. त्यांना म्हणजे बाकी सगळ्या प्रोडक्ट्सची ॲलर्जी आहे. दुसऱ्या बाजूला एक एक्स्ट्रीम असं आहे की ते F&O, करन्सी, कमोडिटी, क्रिप्टो याच्या पलीकडे काही बोलतच नाही. तर या दोन्ही ठिकाणी गर्दी आहे. आणि मधला जो स्विंग ट्रेडिंगचा पार्ट आहे जिथं 18 to 20% CAGR बाय टेकिंग एक रिझनेबल अमाऊंट ऑफ रिस्क मिळू शकतं. तर इथं काय आहे की इथं गर्दी नाही आहे, आणि जिथं गर्दी नाही तिथं पैसे चांगले बनतात. दुसरं असं आहे की इंडियन स्टॉक मार्केटचा गोल्डन पिरियड 2027-2028 ला चालू होणार आहे. कारण का ज्या दिवशी तुमचं GDP $5 ट्रिलियन होईल, तर $5 ट्रिलियन ते $10 ट्रिलियन, म्हणजे मोतीलाल ओसवालचे जे रामदेव अगरवाल आहेत, तर त्यांचं वेल्थ क्रिएशन स्टडीमधून मी शिकलोय. माझं काही स्वतःचं नॉलेज नाही, पण $5 ट्रिलियन to $10 ट्रिलियन हा जो GDPचा फेज असेल, तर त्या फेजमध्ये इंडियन स्टॉक मार्केट एक्सपोनेन्शियली वाढेल. US मध्ये झालंय, जपानमध्ये झालंय, चायनामध्ये झालंय. तर ती 12 ते 15 वर्षाची मोठी रॅली आपल्या समोर आहे आता. आधी एक पहिलं मोठं क्रॅश येईल असं मला वाटतंय, 1-1.5-2 वर्षात, आणि तिथून मग एकदा क्रॅश आला की मग टेन्शन नाहीये. तर त्या पॉइंटला जर आपण तोपर्यंत शिकून घेतलं सगळं आणि मग एक चांगल्या रिझनेबल अमाऊंटनी जर ह्याच्यामध्ये उतरलो, तर माझं चॅलेंज आहे की तुम्ही एक वर्षभराचं इन्कम याच्यासाठी डेडिकेट करा स्विंग ट्रेडिंगसाठी, आणि 20 वर्षानंतर एका वजन काट्याच्या एका ह्याच्यामध्ये तराजूमध्ये तुम्ही तुमचं आत्तापर्यंत सगळे ॲसेट्स जे तुमच्या 7 जनरेशन्स पासून तुमच्याकडे आलेले आहेत, ते सगळे एका ह्याच्यात पारड्यामध्ये ठेवायचे आणि एका ह्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ ठेवायचा. तर तो स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ बाकी सगळ्यापेक्षा नक्कीच हेवी झालेला असेल. तेवढी त्याच्यात ताकद आहे. फक्त एवढंच आहे की सिम्पल गोष्टी कन्सिस्टंटली करत राहणं, आणि नवीन काही जर आलं तर जुनं न सोडता नवीन एक्सप्लोर करायला हरकत नाही, पण जुनं सोडायचं नाही काही जरी झालं तरी. आणि एक स्विंग बाकी पण गोष्टी तुम्ही करू शकता, पण त्यातलं एक स्विंग ट्रेडिंग एक सिरियस बिझनेस आहे आणि त्यातून पैसे मिळतात. म्हणजे मी स्वतः ते एक्सपिरियन्स केलेले, पैसे आहेत 100%. ओके. सो आजच्या चर्चेनंतर तुम्हालाही स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टार्ट करायची असेल तुमची ट्रेडिंग जर्नी, तर अलायन्स ब्लूच्या प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकतात, फ्री डीमॅट अकाउंट, आणि GTT ऑर्डर्स जे आहेत ते एक्सप्लोर करू शकतात. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो पुन्हा भेटूया अशा एका टॉप ट्रेडरसोबत. तोपर्यंत स्मार्ट ट्रेड, स्टे डिसिप्लिन.